चिरंजीव, आपलं वाळू काढण्याचं काम या पाण्यागत थंड पडलंय. कामाचं जाऊ द्या, तुमची बी गत तशीच झाली. लक्ष कुठे आहे तुमचं? आम्ही नुसतं लक्ष ठेवून काय होणार आहे डॅडी? त्या सरनोबतांना 25% हिस्सा दिल्यापासून आहे ना आवाज वाढलाय त्यांचा. तेव्हापासून आपल्या शब्दाला किंमत कुठं राहील? का तो पट्टेवाला मित्र आहे ना तुमचा, मित्राच्या शब्दाला किंमत नसेल तर उपयोग काय त्या मैत्रीचा? कसला मित्र आणि कसला पट्टा. लग्न मोडल्यापासून पिसाळल्यागत वागते. सगळ्या कामात नाक खुपसते. काम अडकून कसं राहील ना एवढंच ध्यान आहे त्याचं. आपण तरी काय करणार? ते तुळजा दिली आपल्याला अडकून. तिच्यामुळे आणखीन काय काय नुकसान होणार आहे कोणाच या पळून गेलेल्या अवलादीचे संस्कार तिच्यावर आहे म्हणल्यावर दुसरं काय होणार म्हणा. असं वाटत आता जाऊन तिचा शालनताई, ओ शालनताई. आता मारा कोण ताड माडलं? का आता जर सगळं कळलं तर गंगा, अगं होती तेवढी कापडं दिली की सकाळी, परत कशी काय आलीस तू? अहो कपडे घ्यायला नाही आले मी, माझं दुसरंच काम होतं. दुसरं कसलं का? अहो शालनताई, तुम्ही एवढी चांगली कापडं दिली, त्या मानानं माझ्याकडे भांडण होतं सकाळी तुम्हाला तसं द्यायला. माझं मन लय खात होतं तुम्ही दिलेल्या कापडाकडे बघून. हे भांडं आणलंय साताराच्या बाजारावरून तुम्हाला द्यायला. हे धरा. काय नाही, मोकळंच आहे ते. झालं ना? निघ आता. भांड्यावर नाव बी टाकून आणलंय. मायेनं दिलेलं कुठं हरवाय न गना. बघा नीट हात फिरवून, नाव नीट आहे ना? नाही हो तुम्ही. चिरंजीव, या बायकांच्या कामात नाक खुपसून झाला असेल तर त्यापेक्षा काही महत्वाची काम आहेत ती करायची का? चाल. दादा, काय झालंय? तोंड कसं पडलंय? कुठं काय? मी मगासपासून बघते, सेल्फी काढताना पण तू नाराज दिसत होता. काय झालंय? कसलं टेन्शन आहे का? मोबाईल साठी पैसे लय खर्च झाले का? नाही, मोबाईलचं कसलं आलं टेन्शन तर. मग तुळजा काय बोलली का? मग काय झालंय? बागेत सिद्धार्थ दिसलं होतं. काय? कुठं? कसं? मी मोबाईल घेऊन दुकानातून बाहेर पडलो. हा. मला हे सगळं तुझं सांगितलं पाहिजे आधी. नाही दादा, का नाही? नको. जोपर्यंत तो सिद्धार्थच होता ह्याची खात्री तुला पटत नाही ना, तोपर्यंत नको सांगू. तिला लय टेन्शन येईल. इतक्या जवळ असून पण फोन करायला झालाय तो, असा विचार करत बसत. तिची आणखीन घुसमट वाढत. आपल्यात राहून ती जरा खुश दिसते, पण त्याच्या आठवणीनं परत उदास होईल. पण तू जर बाहेर न कळलं तर
पण समजा सिद्धार्थनं मला बघितलं असेल, पुढे जाऊन त्यानंच तुळजाला सांगितलं तर तिच्या मनातनं उतरीन ग मी. तिला वाटेल हे सगळं मीच बळानं केलंय. मग तर ती मला कधीच माफ नाही करणार. नाही बाकी मी तिला सगळं सांगून टाकतो. दादा तुला पुढचा विचार करतोय, असं नाही होणार. मला तर वाटतंय सिद्धार्थनंच तुळजाला फसवलं. अगं असं नको बोलू. हे बघ, सिद्धार्थ जोपर्यंत सापडत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीच नाही करणार पाहिजे. नाही ग, एवढं पण काय भारी नाही मी. पण हे सगळं बघून तर मला खूप भारी वाटतंय. किती आनंदी आहेत ह्या. असे आनंदी चेहरे आजूबाजूला बघितले ना की आपोआपच आपले दुःख विसरायला मदत होते माणसाला. असं वाटतं की जगातल्या प्रत्येक घरातल्या मुलींच्या वाट्याला असा निखळ आनंद यायलाच हवा. भाग्या बरोबर बोलत होते. तू ज्याला आत्ताच सांगून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून नको घ्यायला. मला आधी सिद्धार्थचा व्यवस्थित पत्ता काढायला पाहिजे. या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे आणि मगच तू ज्याला सांगायला पाहिजे. सूर्या, अरे काय झालं? कुठे हरवलास? नाही काय नाही. एका मोबाईलनं या घरात एवढा आनंद येईल असं वाटलं नव्हतं. पोरींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून लय भारी वाटतंय. मग त्यांना उगाच कावण्यापेक्षा मायेनं कुरवाळलं पाहिजे. हे तुझ्यामुळं कळलं मला. थँक्यू बरं का. माय प्लेजर.